वर्ल्ड हेरिटेज साईट खजुराहो भाग 1 मध्ये पश्चिमी मंदिरांचा समूह, भाग 2 मध्ये पूर्व आणि दक्षिण मंदिरांचा समूह, संपूर्ण खजुराहोचे मंदिर तुम्ही कशा प्रकारे फिरू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न मी मागील 2 व्हिडिओत केला। आजच्या या व्हिडिओत मी खजुराहोवरून जाणार आहे उज्जैनला, उज्जैनचं दर्शन करून महाकाल नगरीचं दर्शन करून जाणार आहे ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वरवरून खंडवा आणि खंडवावरून घरी, कारण की घरून निघून आता बराच वेळ झालेला आहे। तर आजच्या रात्रीचा संपूर्ण प्रवास ट्रेनमधून सकाळी पोहोचू उज्जैन, उज्जैन आणि ओंकारेश्वरचं दिवसभरातील दर्शन आणि पुन्हा रात्रीची ट्रेन घेऊन घरी। म्हणजे झोप तर काही होणार नाही, संपूर्ण प्रवास होणार आहे, परंतु आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या ज्योतिर्लिंग महाकालचं दर्शन होईल, ओंकारेश्वरचं दर्शन होईल। तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे। संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। हर हर महादेव। शेवटचं मंदिर चतुर्भुज मंदिरानंतर बीजामंडलचं दर्शन करून आपण आता पायीच चाललेलो आहे। आपण जिथं बॅग ठेवलेली तिकडं मतंगेश्वर महादेव मंदिराच्या समोर एका रेस्टॉरंटमध्ये, आणि 20 किलोमीटर झालेले आतापर्यंत। आणि आपण मथुरेची परिक्रमा केली, वृंदावनची परिक्रमा केली, बारसाण्याची केली, नंतर अजून कुठे गेलो होतो आपण, गोवर्धनची परिक्रमा केली आणि खजुराहोची पण परिक्रमा नसती। हाय नाही हे ना हे क्या पण आपल्या खजुराहोची देखील परिक्रमा आपण करतोय। ही पण एक प्रकारे परिक्रमाच झाली, कारण की मंदिराचा सगळा भागामध्ये राहिलेला आहे आणि त्यालाच आपण राऊंड मारून आता पोहोचू मतंगेश्वर महादेव। 4 किलोमीटर इथून आणि आपलं 20 किलोमीटर म्हणजे टोटल 24-25 किलोमीटर होईल। मतंगेश्वर महादेव कडे जातानाच हा सुंदर असा वटांचा समूह दिसला मला। आणि हे ना, हे बघा, आता हे एकच झाड आहे, पण हे बघा, हे याला जॉईंट आहे, हे आणि हे किती सुंदर आहे यार खरंच। म्हणजे एकाच झाडांच्या मुळ्यापासून एक मुळी इथं गेलेली, एक मुळी इथं जाऊन, मूळ झाड कोणतं याच्यातलं, मूळ झाड कोणतं, मूळ हे बघा, मला तरी वाटतं हेच मूळ झाड आहे, हे मूळ झाड आहे। याचीच फांती, याचीच जी पारंबी आहे ती याच्यात गेलेली आहे, त्याच्यातूनच म्हणजे फारच पुरातन आहे यार, एकदम सुंदर असं झाडांचा समूह आहे हा। आणि इथं कोणतं मंदिर आहे, बघराजन माता मंदिर, श्री 1008 सिद्धपीठ। आणि मंदिराच्याच पुढचा जो हा भाग पाहताय तुम्ही, हा एअरपोर्टचा भाग आहे, खजुराहो एअरपोर्ट। त्याच्यामुळे एवढं उंच तार कंपाऊंड केलेलं आहे, आणि ही जागा सुद्धा एअरपोर्टचीच आहे। फायनली आलोय आपण हायवेवर। सकाळी खजुराहो रेल्वे स्टेशनवरून ऑटो करून ज्या हायवेने आपण पोहोचलो होतो तिकीट काउंटरजवळ, त्या हायवेवर आपण पोहोचलेलो आहे। हे बघा, हा बस स्टॉप आहे जटकाराचा। तो 2 दिवस एवढी दगदग करून सारख्या ट्रेनमधल्या गर्दीमधून प्रवास करत आलो, आणि आज आता चाललोय
खजुराहोवरून उज्जैनकडे। रात्री 8:30 वाजता खजुराहोवरून निघालेली ट्रेन बरोबर सकाळी 7 वाजता पोहोचली उज्जैनला। संपूर्ण रात्र ट्रेनमध्येच गेली। उज्जैन जंक्शनवर उतरताच मी गेलो ते क्षिप्रा नदीच्या तटावर, मस्त आंघोळ केली आणि क्षिप्रा नदीच्या तटावरच सूर्याला अर्घ्य देऊन मस्त सूर्यदर्शन घेऊन निघालो ते आपल्या महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी। उज्जैन महाकालचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही बॅग, मोबाईल या वस्तू बाहेर कुठंच ठेवू नका। सर्व वस्तू घेऊन तुम्ही मध्ये जा। मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करू तेव्हा मंदिराच्या शेजारी काउंटर बनवलेले, त्या काउंटरवर तुम्ही तुमचे बॅग्स आणि मोबाईल ठेवू शकता। उज्जैनची ट्रेन घेतली, सकाळी उज्जैनला आलो आणि आता उज्जैनचं दर्शन करतोय आपण। महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा आहे। इथं बॅग, मोबाईल काहीच अलाउड नसतं, तर बॅग तुम्ही मध्ये घेऊन येऊ शकता इथं। आणि जवळच महाकालेश्वर मंदिराच्याच गेटजवळ बॅग आणि मोबाईल ठेवण्याचं लॉकर रूम आहे, तर तिथं आता बॅग आणि ते ठेवतो आणि मग दर्शन करतो। मंदिरात जेव्हा तुम्ही एंट्री घेता ना तेव्हाच मध्येच जुता घर आहे आणि मध्येच एक लॉक रूम आहे बघा। हे बॅग ठेवायचं आणि हे मोबाईल ठेवायचं। तर तुम्ही मध्ये असं वाटेल तुम्हाला का आता मध्ये एंट्री घेतली मग कसं काय बुटन ते, तर बुटं ठेवण्याची जागा मध्येच आहे, बाहेर कुठेही बुटन ते तुम्ही ठेवू नका। गंगोत्री ते बांगलादेश गंगा स्वच्छता अभियानच्या वेळेस उज्जैनचे मी भाग 1, भाग 2 असे डिटेलमधले व्हिडिओ बनवलेले आहे, ते नक्की बघा तुम्ही। मित्रांनो, या व्हिडिओत तुम्हाला मी उज्जैनविषयीच्या 10 रहस्यमयी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय। पहिलं म्हणजे उज्जैनचं महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग असं आहे की जे दक्षिणेकडे मुख करून आहे। भगवान यमराज हे दक्षिण दिशेला असतात आणि ज्याचा कालचा स्वामी देखील म्हणतात, म्हणून या ज्योतिर्लिंग मंदिराला महाकाल मंदिर म्हणतात। दुसरं महत्त्वाचं म्हणजे दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते। तिसरं म्हणजे इथून जवळच असणारं जे हरसिद्धी मातेचं मंदिर आहे ते 51 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिक वाढलेले आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्ष जुनं आहे। या मंदिराचा विस्तार इथले जे राजा होऊन गेलेले ते राजा विक्रमादित्य यांनी केलेला आहे। पाचवी जी महत्त्वाची घटना आहे, गोष्ट आहे ती म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागलेले, खालचा भाग, मधला भाग आणि वरचा भाग। असं म्हटलं जातं की खालचा भाग हे महाकालेश्वर, मधला भाग ओंकारेश्वर आणि वरच्या भागात नागचंद्रेश्वर शिवलिंग आहे। आणि नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच दिसतं। महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जाते। धार्मिक मान्यतानुसार विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिला नाही आणि ज्याने हे धाडस केलं त्याचा म्हणजे एकदम शेवटच त्याचा तिथं उज्जैनमध्ये झालेला आहे। 7वी महत्त्वाची घटना म्हणजे आकाशे तारके लिंगम पटले हटकेश्वरम मृत्यूलोके च महाकालम त्रयलिंगम नमस्तुते। शिवाच्या या मंत्रानुसार आकाशात 3च जगे आहेत, आकाश, अधोलोक आणि मृत्यू। तारकालिंग हा आकाशलोकाचा स्वामी, अधोलोकाचा हटकेश्वर आणि महाकाल हा मृत्यूलोकाचा स्वामी असे म्हटले जाते। 8वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते। असे म्हटले जाते की या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात। महाकाल पालखी क्षिप्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात महाकालच्या गर्भगृहामध्ये माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत। ही झाली 9वी गोष्ट। आणि 10वी रहस्यमय गोष्ट अशी भगवान महाकालांविषयी की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथे ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते, जिथे कृष्णाची सुदामाची मैत्री झाली। महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक सांदीपनी ऋषींच्या आश्रमाला नक्कीच भेट देतात। उज्जैन महाकालचं दर्शन घेऊन मी आलोय आता ते प्रसिद्ध मंदिर म्हणजे कालभैरव। कालभैरव म्हणजे भीती दूर करणारा। संपूर्ण भारतात 2च भैरव मंदिर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, एक म्हणजे काशीचं भैरव मंदिर आणि दुसरं म्हणजे उज्जैनचं भैरव। भैरव मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया पुढे ओंकारेश्वर। उज्जैनवरून जर आपल्याला ओंकारेश्वरला जायचं असेल तर उज्जैनवरून हा पूल लागतो, नानाखेडा नावाचं बस स्टँड आहे। नानाखेडा बस स्टँडवरून कंटिन्युअसली ओंकारेश्वरच्या बसेस मिळतात, नाहीतर मग हा ब्रिज जो आहे तो क्रॉस करून प्रायव्हेट व्हेकल्स देखील मिळतात।
प्रायव्हेट व्हेकलचं जे भाडं लागतं ते 300 रुपये लागतं आणि बसचं आता मला तर माहीत नाही. बघूया जी गाडी मिळेल त्या गाडीने आपण ओंकारेश्वरला जाऊ. आता वाजलेले 1:30 आणि बघूया आपण ओंकारेश्वरला किती वाजेपर्यंत पोहोचू. रेल्वे क्रॉसिंग लागते. रेल्वे क्रॉसिंग करून ह्या हरिफाटक नावाच्या एरियाजवळ पोहोचतो आपण आणि मग इथून ओंकारेश्वरला जाण्यासाठी बस किंवा प्रायव्हेट व्हेकल तुम्हाला मिळेल. आता बघूया कोणती गाडी मिळेल. तुम्ही इथं ऑटोने येऊ शकता. मी पायी चालू जवळपास 2 किलोमीटरचं अंतर आहे. सीधा खंडवा. अच्छा अच्छा, मतलब यहाँ सीधा जाएगा. अच्छा, ओंकारेश्वर से महेश्वर भी नजदीक आहे ना. तर मित्रांनो हे बघा, ही आर्टिका करून आपण आता उज्जैनवरून ओंकारेश्वरला चाललेलो आहे आणि ही आता आम्ही जवळपास 70 किलोमीटर आलेलो आहे. उज्जैन ते ओंकारेश्वर हे अंतर आहे 147 किलोमीटर. उज्जैनवरून ओंकारेश्वरला तुम्ही बसने देखील जाऊ शकतात, परंतु बसच्या रेग्युलर उपलब्ध असतील असं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला उज्जैनवरून 3 किलोमीटर अंतरावरील नानाखेडा बस स्टॉप इथं जावं लागेल. तिथून तुम्हाला बस मिळेल. परंतु ज्या प्रायव्हेट व्हेकल्स असतात त्या कंटिन्यू तुम्हाला मिळतात. जर तुम्ही सकाळी उज्जैनचं दर्शन घेऊन सकाळी 9 वाजता निघाल तर तुम्हाला बऱ्याचशा गाड्या मिळतील, परंतु दुपारनंतर गाड्यांची म्हणजे उपलब्धता ती थोडी कमी होत चालती. मी नानाखेडाजवळ आलो तेव्हा एकच गाडी उपलब्ध होती, आर्टिगा, आणि त्याच गाडीने चाललेली आता ओंकारेश्वरला. ह्या प्रायव्हेट व्हेकलचं भाडं जे लागतं ते 300 रुपये लागतं उज्जैन ते ओंकारेश्वरपर्यंत आणि बसने जात असाल तर 260 रुपये लागतं. तर पोहोचलो आहे आपण आता 147 किलोमीटर अंतरावरील ओंकारेश्वरला. 2:20ला सुरू झालेला प्रवास बरोबर 5:20 आला तो ओंकारेश्वरला, कंप्लीट 3 तासामध्ये. आणि हीच वेळ जर तुम्ही बसने आले असतात तर जवळपास 4 तास लागले असते, परंतु प्रायव्हेट व्हेकलमुळे आपला वेळ वाचतो. बघूया आता कसं दर्शन होतं आपलं ओंकारेश्वरचं. तर राईट तासामध्ये आपण पोहोचलेलो आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इथे. तासामध्ये याच्यामुळे पोहोचलो कारण की गाडी आपण प्रायव्हेट करून आलो होतो. 300 रुपये चार्ज लागला उज्जैनपासून ओंकारेश्वरला यायला. 160 किलोमीटरचं अंतर आणि इंदोरच्या बायपासवरून आम्ही आलो, त्याच्यामुळं काही वेळ जास्त लागला नाही आणि पोहोचलो लवकर. तर आता बघूया, आधी ममलेश्वरचं दर्शन आधी नर्मदा घाटावर जाऊन नर्मदेचा आंघोळ करू आणि मग ममलेश्वरचं दर्शन आणि मग ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन. फायनली आपण आता आलोय नर्मदेच्या घाटावर आंघोळ करण्यासाठी. इथून नर्मदेचं तीरावर वसलेला ओंकारेश्वर मंदिराचं दृश्य दिसतं आणि इथे येऊन तुम्ही नाश्ता वगैरे देखील करू शकता. परंतु माझं दुपारचं जेवण झालेलं आहे. मी आता सर्वात आधी आंघोळीचा घाट बघतो इथं कुठे. आंघोळीचा घाट बघण्यासाठी सर्व होड्यांनी भरलेले आधी हे, कारण की आपल्याला ओंकारेश्वरला जायला इथून होडीनी जावं लागतं त्या साईडला. आणि हा गौमुख घाट आहे, पाणी स्वच्छच आहे. आंघोळ करून घ्यावा असं वाटतंय, पण आंघोळीला जागाच नाही इथं कुठंच. ओंकारेश्वरमध्ये आल्यावर आधी आंघोळ केली नर्मदा नदीवर आंघोळ करायला इथं कुठंच जागा नाही मिळणार तुम्हाला, कारण की सर्व होड्यांनी भरलेलं असतं. डायरेक्ट कोपऱ्यामध्ये तिकडे जा, मस्त जागा आहे तिकडे. मस्त आंघोळ झाली माझी. आता इथून सगळेजण आधी ओंकारेश्वरला जातात, परंतु मी आधी ममलेश्वरला चाललेलो आहे. ममलेश्वरवरूनच ब्रिजवरून असा ओंकारेश्वरला जाईल आणि मग ओंकारेश्वरवरून रिटर्न होडी घेऊन या पुलावर येऊन मग ओंकारेश्वरच्या बस स्टँडवर जाईल खंडवा बस पकडण्यासाठी. तर करूया आपण आधी ममलेश्वरचं दर्शन. तसं पाहायला गेलं तर कोणतंही ओंकारेश्वरचं आधी करू शकतो. दोन्ही ज्योतिर्लिंगांचं महत्त्व तेवढंच आहे. ओंकारेश्वरचं जास्त आहे, पण आपण ममलेश्वरचं दर्शन करून मग ओंकारेश्वरला जाऊ. सर्वात आधी आता बॅग आणि आपले बोट ठेवून मग आपण दर्शन करतो आता ममलेश्वरचं. नाही तर बॅग आणि शूज तिथंच ठेवून द्या.
20 मिनटं लागले दर्शनाला. 6 वाजता मंदिरात गेलो होतो आणि 6 वाजून 20 मिनिटांनी आपलं दर्शन पूर्ण झालेले आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं. आता इथून ओंकारेश्वरला जायचं आहे. तर ओंकारेश्वरचं दर्शनाला जवळपास 4 तासांचा वेळ लागणार आहे. तर बघूया आपण. 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र पठण आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यात आपण असंच म्हणतो ओंकारम ममलेश्वरम. ओंकारेश्वरला जेवढं महत्त्व तेवढंच ममलेश्वरला देखील आहे. ममलेश्वरचं दर्शन घेऊन आता नर्मदा नदी किनारी आलो आहे मी ओंकारेश्वरकडे जाण्यासाठी. परंतु बरीचशी गर्दी असल्यामुळं मी नर्मदा नदी किनारी बसूनच ओंकारेश्वरचं स्मरण करत राहिलो. नर्मदा नदी भारतातील पवित्र स्थानांपैकी एक असून ओंकारेश्वर हे ओम चिन्हापासून निर्माण झालेले आहे आणि त्याच्यामुळे हे ओंकारेश्वर असं नाव पडलेले आहे. ओंकारेश्वरचं दर्शन करून बस स्टँडवर येऊन तिथून बाहेरून खंडवा जाण्यासाठी गाडी केली आणि निघालो खंडवाकडे. कारण की खंडवावरूनच नाशिक रोडला मला जाता येणार होतं आणि खंडवावरूनच रात्री येते ती मंगला एक्सप्रेस आणि मंगला एक्सप्रेसचंच तिकीट काढून निघालो ते नाशिककडे. तर यज्ञोपवीत उपनयन संस्कारांच्या या संपूर्ण व्हिडिओमधून मी तुम्हाला वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, मथुरा, खजुराहो, उज्जैन, ओंकारेश्वर या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.